नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका मोठो ब्लॉगमध्ये। तर आज रूट पुण्याला चाललो मस्त। तिथं आता स्टार्टिंग तर काही नाही आहे, गेल्यावर पहिले आता जर 9:30 पर्यंत जर आपण पोहोचलो, 9:30 पर्यंत, आता किती वाजले मी टाईम पाहिला नाही, 6:30 वाजले असतील, 1 मिनटं, नाही 6 वाजलेत। 6 वाजता आपण निघालो आहे। तर एकदम पावसाचं वातावरण वगैरे काही नाही आहे, एकदम रिलॅक्स आहे। तर बघूया 9:30 वाजेपर्यंत पोहोचलो आपण। तर तिथं आज स्ट्रीट डान्स आहे कुणाल सरांचे, तिथं आमचे कुणाल सर। तर त्यांनी पिंपळे सौदागरमध्ये स्ट्रीट डान्स ऑर्गनाईज केलेलं आहे। एव्हरी संडे असतो, आय थिंक की मंथमधून एकदा असतो, असंच काहीतरी आहे, माझ्याही लक्षात नाही, पण असतो। तर आपल्याला तिकडं जायचं आहे 9:30 वाजेपर्यंत। आय होप 9:30 वाजेपर्यंत आपण पोहोचू पिंपळे सौदागरमध्ये। 3 तास लागतात बाईकवर जरी म्हटलं तर, 3 तास सफिशियंट आहे जाण्यासाठी। आणि थोडीशी गाडी पण जेव्हा बोलायचं आहे तेव्हा गाडी स्लो करावं लागेल, कारण व्हिडिओमध्ये आवाज चर 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 करतो। तर चला बघूया मध्ये थोडेफार सिनेमॅटिक शॉट आणि लास्ट टाइम सारखे काही ॲक्सिडेंट्स नाही का, आय होप कोणाचा ॲक्सिडेंट नाही हो, पण दिसले तर करू आपण नाही। तर चला, सूर्यनारायण नमस्कार करून आपल्या प्रवासाला सुरुवात केली आपण आणि भेटूया डायरेक्ट पुण्यामध्ये तसा दिवसभर जेवढे होतील ते। आजचा ब्लॉग असे 3 दिवस मी पुण्यामध्ये आहे ना, तर 3 दिवसाचे 3 ब्लॉग होणारच आहे। तर बघूया, जे होईल ते होईल। उठला चलो। स्पीडमध्ये असलं ना, इथं अचानकमध्ये आलेले भयानक स्पीड ब्रेकर ना दिसतच नाही। आता इथं कन्स्ट्रक्शन काम चालू म्हणून त्यांनी स्पीड ब्रेकर टाकलेले आहे, ठीक आहे, त्या गोष्टी बेटर चांगले उलट टाकलेले। पण तिकडनं येताना ना काही ठिकाणी असं आहे की धूळ वगैरे साचलेली नाही याची, तर ते स्पीड ब्रेकरच दिसत नाही। आता लिटरली त्या पुढच्या गाडीने ब्रेक मारला म्हणून मला कळलं स्पीड ब्रेकर आहे, नाही तर माझंही स्पीड जास्तच होत। सो तुम्ही चूक करू नका। घारगावच्या अलीकडं काम चालू आहे, थोडंसं कन्स्ट्रक्शन त्यांचं थोडंसं काम चालू आहे रोडचं। तर तिथं आल्यानंतर ब्रेक व्यवस्थित 2-3 स्पीड ब्रेकर आहेत, तर ब्रेक नक्की मारा तुम्ही, स्पीड जास्त ठेवू नका, ते विनाकारण काम वाढायचं। नारायणगावच्या पुढं जो डिवायडर आहे, जिथं एक रस्ता नारायणगावला जातो, एक बायपास, तिथं जरा 10 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि पुढच्या प्रवासाला आता सुरुवात करू आवरून। ते समोर एक ग्रुप थांबलेला आहे, दिसत नाही इथं, पण आहे थांबलेलं आहे। मुलं मुली सगळे येतात, बायकर्स आहेत, सगळे हंटर घेऊन फिरतात। सगळ्यांकडं हंटर आहे, हिमालय नाही, रॉयल एनफिल्डचे हंटर। मस्त आहे, असा ग्रुप पाहिजे सारा। असं काही नाही, आपल्या सोलो राईड जिंदाबाद। भेटेल एक दिवसही आपल्याला ग्रुप भेटेल, त्या दिवसाची वाट बघूया। तो आता एक इम्पल्स घेऊन आला तेव्हा, इम्पल्स नाही, एक्सपल्स। फोर व्हीलरनं सुद्धा ट्रॅव्हल करताना ना, लहान मुलं जर बरोबर असले तर 4ही डोअर व्यवस्थित बंद झाले की नाही ते पण चेक करा। कारण आत्ताच एक स्विफ्टवाल्यानं, त्याच्यात लहान मुलं होते फार, पण बॅक साईडचा दरवाजा व्यवस्थित बंद झालेला नव्हता। मी त्याला तो सारखा हलायचा, मी सांगितलं त्याला, त्यानं गाडी थांबून तो दरवाजा व्यवस्थित लावून घेतला। तर 2015-16ची गोष्ट आहे ती, की धायरी वडगाव ब्रिजच्या तिथं ना, तिथे एक मुलगा, छोटासा बाळ, दरवाजाला नीट लावलेला नव्हता, त्यांनी ना तिथं फास्ट टर्न घेतलं, मग काय झालं, तो दरवाजा असं पटकन उघडला
दरवाजा उघडल्यामुळे ते लहान फळ खाली पडलं, त्याला काही झालं नाही, चांगली गोष्ट आहे, त्याला काही लागलं वगैरे नाही. पण धोका तेवढंच टळला की मागं पुढं गाडी नव्हती, म्हणून बरं झालं. सो दरवाजा लावताना व्यवस्थित चाइल्ड लॉक जर असले तर ते व्यवस्थित लावून घेत जा, जेणेकरून काही घटना होणार नाही. पिंपळे सौदागरमध्ये पोहोचायचं आहे, पण आता नेमकी जो स्ट्रीट डान्स आहे जे शो कुठं चालू आहे मलाही परफेक्टली माहीत नाही. फक्त सरनी पिंपळे सौदागर लिहिलं आहे. टाईम 6:30 ते 9:30चा दिला आहे आणि मला एक्झॅक्ट लोकेशन माहीत नाही. बघूया पहिलं अकॅडमीच्या आसपास कुठं दिसतंय काय. तसं आहे मी पोचलो सुद्धा. फायनली पोचलोय. इथंच चाललोय मी, सरांकडे चाललोय. डान्सचं चालू आहे ना तिथं नाही ना, तिथं तुम्हाला पुढे सोडणारच आहे, कारण की इथं पुढे आहे ना मध्ये पूर्ण पॅक आहे. अरे ते डान्स जे चालू आहेत ना ते सर तिथं चाललोय मी त्या सरांकडे. गाडी लावून जावा ना. हो लावतो. कुठं लावायची सांग फक्त. इथेच कुठेतरी लावा. पुढं पार्किंग आहे कुठं आसपास? नाही पार्किंग, या गाडी तिथं लावा. वा, हॅपी स्ट्रीटच्या पूर्ण एकदम व्यवस्थित हे चालू आहे. आणि आय थिंक डान्सचं ते तिकडे आपल्या सरांचं. इथं प्रत्येक म्हणजे जेवढे संगमनेरमध्ये जेवढे असं आहे, संगमनेर नाही पुण्यामध्ये किंवा सौदागरमध्ये जेवढे म्युझिक टीचर आहे किंवा दुसरं कुठलं आहे ना फन गेमवाले सगळे इकडे आहेत. सगळे पूर्ण हा रोडच बंद केलेला आहे त्यासाठी. ग्रेट. आता इथंच कुठं आहे, आपण पार्किंग बघूया, लावून देऊ गाडी. चला, हॅपी स्ट्रीट तर बघायला भेटलं आणि सरांशी भेट झाली, फोटो वगैरे काढून झाले. सरांच्या काही व्हिडिओज काढलेत मी, जी मी इंस्टाग्रामला पोस्ट करणार आहेत. काय तो अवतार आणि पाठीवर एवढा बोजा दिसत नाही आहे. बोजा, बापरे, दम लागला राहू शकतो. हे बलक लावा ते पूर्ण सेफ्टी आहे, महत्त्वाची सेफ्टी आहे. बाकी जाऊ द्या, मरत आहे तिकडं, तर सेफ्टी पण महत्त्वाची आहे. फायनली आपण पोचले राहुलकडे. फॅन बंद करून टाकतो. राहुल उठला की नाही माहीत नाही. आय होप ते उठला असेल. बेल नाही बेतीची. वामन फॅमिली, गुड मॉर्निंग. कुठे धगनी तुझा? फायनली आम्ही चाललोय ओमाला घ्यायला मला राहुलच्या मेडिकलवर, आणि तिथून आम्ही निघालोय कॅम्पसाठी बर्गर किंगला. आणि तुझे काय फ्रेंड येणार आहे का परत लास्ट टाइम सारखे? आपण बघूया. फायनली आमची ऑर्डर आली. बापरे, आणि इथं गर्दी पाहून येते तुम्हाला. गर्दी दाखव.
मित्रांनो फायनली बर्गर कॅम्पमध्ये येऊन बर्गर घेतलं. हे बघा 2 बर्गर घेतले खायला. पण तुम्ही गर्दी पाहिलीच तिथं काय मापात. व्हिडिओ काढायची इच्छाच मिली माझी तिथं. कारण गर्दी जेवढी ती मी टेबल पाहू थकलो तिथे टेबलच भेटाना. मग फायनली ओंबावला आपण पार्सल घेऊ आणि आपलं बाहेर जाऊन खाऊ. लास्ट टाइम खालं होतं त्या पद्धतीने. होऊन गेला कोल्ड्रिंक आणायला. बघूया आपला टॉक्सिक मस्त एक घेऊन आला. आणि कुठं बसवणार आता बँकेत? हां बापरे एवढ्या कोपऱ्यात बसायचं. बर्गर खायला ती जागा नाही म्हणा. बाहेर पार्सल घेऊन खाऊ राहील. आणि इथं पुण्यामध्ये मस्तपैकी परत पाऊस चालू झालाय. अरे तेव्हा काही खरं नाही. टॉक्सिक त्यानं फायनली आपल्या साईज्योत मेडिकल कशी यांना सोडलं ना. डेस्टिनेशनला पार्सल पोचलेलं आहे. आता आम्ही म्हणजे आम्ही आता तो जाणार आणि मी पण जाणार घरी म्हणजे आमुकडं जाणार तिथं राहुलच्या इथं. आणि तिथून आता उद्या सकाळी आता तुला तर याला जॉब आहे उद्या सकाळी. आणि मी हां सॅड लाईफ आहे त्याची. आणि मी सकाळी ते करूनसाठी ते गिफ्ट घ्यायचं आहे ते घ्यायला जाणार सकाळी. हो बाय बाय करा याला. चल असा होता आजचा दिवस. आलो डान्स फ्लोर स्टुडिओच्या म्हणजे माझे जे कुणाल सर आहेत त्यांना भेटलो. त्यांचं हॅपी स्ट्रीट चालू होतं तिथं जॉईन केलं. तिथं डान्स केला नाचलो वेड्यासारखे. आणि तिथून राहुलकडे आले दिवसभर इथं झोपले. नंतर आपण कॅम्पला गेलो ओम बरोबर बर्गर खायला. आणि तिकडनं आल्यानंतर त्यानं मेडिकल सोडलं आणि आता फ्लॅटवर आलं. तर आजचा दिवस पहिला दिवस होता पुण्यातला संडेचा असाच गेला. आता उद्याचं नियोजन दुसरा ब्लॉग. तर हा ब्लॉग जो आहे आजचा तो आज इथंच एंड करूया. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला येतो.